नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत ज्यांनी हातात ना बंदूक घेतली ना तलवार, पण तरीही त्यांनी जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यावर विजय मिळविला। होय, मी बोलतोय आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल। महात्मा गांधीचे विचार सत्य, अहिंसा, प्रेम, सेवा आणि स्वदेशी या मूलभूत तत्वावर आधारित होते। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नैतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान दिले। त्यांचे शिक्षण, सामाजिक न्याय, अस्पृश्यता निर्मूलन आणि स्वराज्य यासारख्या क्षेत्रातील विचार आजही अत्यंत प्रेरणादायी आहेत। गांधीजीचे हे विचार केवळ राजकीयच नाहीत, तर ते जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकतात। त्यांचे तत्त्वज्ञान आजच्या जगातही प्रासंगिक असून आपल्याला सामाजिक न्याय, नैतिकता आणि स्वावलंबी जीवनाची प्रेरणा देते। चला तर मग आज आपण जाणून घेऊया सत्य आणि अहिंसेच्या या महापुरुषाची प्रेरणादायक कहाणी। 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमधील एका छोट्याशा गावात पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला। लहानपणी ते खूप लाजरे, शांत स्वभावाचे होते। अभ्यासात सरासरी, पण प्रामाणिकपणा आणि सचोटी ही त्यांची खरी ओळख होती। त्यानंतर इंग्लंडला जाऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले। त्यावेळी त्यांना इंग्रजांच्या आधुनिक जीवनशैलीबद्दल आकर्षण होते, पण तरीही ते आपल्या संस्कृतीला घट्ट धरून राहिले। मित्रांनो, गांधीजींच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट दक्षिण आफ्रिका। वकील म्हणून ते तिथे गेले, पण तिथे त्यांनी वर्णभेदाची भयंकर छाया पाहिली। एकदा ट्रेनने प्रवास करताना फर्स्ट क्लासचं तिकीट असूनही केवळ ते भारतीय आहेत म्हणून त्यांना डब्यातून बाहेर फेकून दिले गेलं। विचार करा, आपण असतो तर काय झालं असतं? अपमान, राग, संताप। पण गांधीजींनी त्या अपमानाला संघर्षाचं शस्त्र बनवलं आणि तेव्हाच जन्म झाला सत्याग्रह या महान शस्त्राचा। दक्षिण आफ्रिकेतील यशस्वी सत्याग्रहानंतर गांधीजी भारतात परतले। तेव्हा भारतात गरिबी, शोषण, अन्याय यांचा महासागर वाहत होता। पण गांधीजींनी ठरवलं हा महासागर बदलायचा। त्यांनी लोकांना स्वदेशीचा मंत्र दिला, आपलं तयार करा, आपलं वापरा। त्यामुळे चरखा आणि खादी ही त्यांच्या चळवळीची चिन्ह बनली। त्यांनी संपूर्ण जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सामील केलं। सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन या सर्व चळवळींनी इंग्रजांच्या पाया हादरवून सोडला। 1930 मध्ये गांधीजींनी मिठावर लावलेल्या कराविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी सुरू केली ऐतिहासिक दांडी यात्रा। 240 मैलांचा पायी प्रवास, हजारो लोकांसह फक्त मीठ तयार करण्यासाठी। मित्रांनो, विचार करा, मिठासारख्या छोट्या गोष्टीसाठी इतका मोठा संघर्ष। पण हा केवळ मिठाचा प्रश्न नव्हता, तो होता स्वाभिमानाचा। आणि या यात्रेनं संपूर्ण जगाला दाखवून दिलं, गांधीजीचं शस्त्र म्हणजे अहिंसा, पण त्याची ताकद अमर्याद होती। गांधीजी म्हणायचे, डोळ्यासाठी डोळा घेतला तर जग आंधळं होईल। त्याचा मार्ग होता सत्य, अहिंसा, साधेपणा आणि स्वावलंबन। ते चरख्याने धागा कातायचे, जमिनीवर बसून जेवायचे, साधं वस्त्र घालायचे। आजच्या भाषेत सांगायचं तर ते म्हणायचे, बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड। म्हणजेच जगात बदल हवा असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा। गांधीजी नेहमी सत्य आणि अहिंसा या मार्गाने गेले। गांधीजींनी सत्य आणि अहिंसेला आपल्या तत्त्वज्ञानाचा आधार बनवले। कोणत्याही परिस्थितीत सत्य आणि शांततेचा मार्ग अवलंबला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता। प्रेम आणि सेवा, इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करणे आणि प्रेमाने इतरांना जिंकणे हा गांधीजीचा मुख्य विचार होता। गांधीजींनी अस्पृश्यतेला मानवनिर्मित आणि अधार्मिक मानले आणि ती नष्ट करण्यासाठी समाजाने सक्रिय प्रयत्न करावेत असे सांगितले। गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला, त्यामुळे आत्मनिर्भरता आणि स्वावलंबी वाढते। शिक्षणातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा। शिक्षण मातृभाषेतून आणि मोफत असावे, तसेच त्यात हस्तव्यवसायांना प्राधान्य असावे अशी त्यांची भूमिका होती। स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही, तर ते नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यावर आधारित असावे अशी त्यांची दृष्टी होती। मानव कल्याण आणि राष्ट्र उन्नती हा गांधीजीच्या विचाराचा केंद्रबिंदू होता।
30 जानेवारी 1948 दिल्लीतील प्रार्थना सभेत गांधीजीवर गोळ्या झाडल्या गेल्या आणि अखेर हा महापुरुष आपल्याला सोडून गेला. पण खरंच गांधीजी गेले का? नाही मित्रांनो, ते आजही आपल्या विचारांमध्ये आहेत. त्यांच्या विचारांनी नेल्सन मंडेला, मार्टिन लूथर किंग यासारखे जगभरातील नेते प्रेरित झाले आणि आपणही आज त्यांच्या तत्वामधून खूप काही शिकू शकतो. आजच्या काळात जेव्हा हिंसा, द्वेष, भेदभाव वाढले आहेत, तेव्हा गांधीजीचा संदेश आपल्याला अजूनही महत्त्वाचा वाटतो. जर आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला तर नक्कीच आपण आपल्या समाजाला, आपल्या देशाला आणि अख्ख्या जगाला एक चांगलं भविष्य देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, चला आपण सर्वजण एकत्र येऊन गांधीजीचं स्वप्न साकार करूया आणि त्यांच्या विचारांना आपण आपल्या आयुष्यात रुजवूया. मित्रहो, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.